नमस्कार. मनोसंतुलन उपक्रमामध्ये मी डॉक्टर जितेंद्र गांधी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज जो विषय आपण डिस्कशनसाठी निवडलेला आहे त्या विषयाचं शीर्षक असं आहे की आपल्या भूतकाळामधून बाहेर कसं पडावं. काउन्सिलिंगच्या क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात जी मदत मागितल्या जाते काउन्सिलिंगच्या क्षेत्रामध्ये ती प्रामुख्याने या विषयासाठी मागितल्या जाते. प्रत्येकाचा एक स्वतंत्र आणि वेगवेगळा भूतकाळ असतो आणि या भूतकाळातल्या कटू आठवणी, या भूतकाळामधील पश्चाताप, या भूतकाळामध्ये चुकीच्या झालेल्या घटना, प्रसंग, काही व्यक्तिमत्व माणसाला प्रचंड छळत असतात. त्यामुळे या भूतकाळातल्या कटू आठवणी आणि त्यांच्या अनुभवातून बाहेर पडणं सहजासहजी माणसांना सोपी जात नाही. आणि त्यामुळे ही क्लिप तुम्हाला मदत करेल की अशा पद्धतीचा जर तीव्र कटू आठवणींचा, कटू अनुभवांचा, वेगवेगळ्या प्रसंगाचा जर भूतकाळ तुम्ही अनुभवला असेल तर ही क्लिप तुम्हाला खूप मदत करेल. ज्या अर्थी मी सांगितलं अगोदरच की भूतकाळातून बाहेर पडणं सहजासहजी सोपी नाही, परंतु ही क्लिप या भूतकाळातून बाहेर पडायला तुम्हाला नक्कीच मदत करेल. बऱ्याच मानसिक बदल जर करून घेतले, आपल्या मनाच्या शैलीमध्ये बदल करून घेतले तर नक्कीच आपण भूतकाळातून बाहेर पडण्याचा संकल्प करू शकतो. जुन्या कटू अनुभवानंतर बाहेर पडण्यासाठी बऱ्याच मानसिक शैलीमध्ये बदल करून घेणं गरजेचं असतं आणि त्या संदर्भातच आपण पुढे बोलणार आहोत. पहिली जी प्रामुख्याने गोष्ट मानसशास्त्रीय स्तरावर किंवा मानसिक स्तरावर व्हायला पाहिजे ती अशी आहे की आपल्या भावनांचा स्वीकार करा. बऱ्याचदा असं होतं की आपला पास्ट एक्सपिरियन्स आपल्याला वर्तमान काळामध्ये जगू देत नाहीत, स्वस्थ राहू देत नाहीत, परंतु आपण तसं न करता वर्तमान काळामध्ये मी खूप आनंदी आहे, छान आहे अशा पद्धतीने दर्शवतो, परंतु त्या भूतकाळाचा ओझं मात्र घेऊन फिरत असतो. त्यामुळे भूतकाळाच्या संदर्भात काही राग असेल, काही दुःख असेल, काही निराशा असेल, काही पश्चाताप असेल तर ते अगोदर स्वीकारा आणि ती मनातून स्वीकारा की होय, या काही गोष्टी आहेत, या काही घटना आहेत, ही काही व्यक्तिमत्व आहेत की ज्याच्यामुळे माझा भूतकाळ प्रचंड दुःखाचा किंवा निराशाने भरलेला आहे. त्यामुळे भूतकाळाला थोडंसं मानसिक स्तरावर वेगळं करायला सोपी पडेल. अन्यथा भूतकाळ स्वीकार न केल्यामुळे तो वर्तमान काळामध्ये रेंगाळत राहतो आणि त्याच्यातून मुक्तता होऊ शकत नाही. बऱ्याचदा असं होऊ शकतं की अतिशय कठीण भूतकाळामुळे बऱ्याचदा रडावंसं वाटत असेल. रोज किंवा आठवड्याला किंवा काही महिन्याला असे काही प्रसंग येतात की जिथं मन भरून येतं आणि रडावंसं वाटतं. अशा वेळेस शक्य असल्यास रडायला सुरुवात करा. अशा वेळेस आपण स्ट्रॉंग आहोत किंवा आपण यातून बाहेर पडू शकतो आणि त्यामुळे आपण रडायचं नाही, लढायचं या मनोभूमिकेमध्ये बरेच जण असतात. पण बऱ्याचदा अस्वस्थ मनाला रडण्याची संधी दिली तर ते शांत होतं, सैल होतं आणि त्या मनाला एक नॅचरल विश्रांती मिळत असते. त्यामुळे बऱ्याचदा अशा भावनिक प्रसंगामध्ये, अतिभावनिक प्रसंगामध्ये जर रडावंसं वाटलं तर त्या रडण्याला कमजोरी समजू नका. त्यामुळे गरज असेल तर मन हलकं करण्यासाठी रडणं स्वाभाविक आहे. पुढे जाताना आपल्या भूतकाळासंदर्भात आपल्याला हे महत्त्वाचं समजून घेणं गरजेचं आहे की स्वतःला आणि इतरांना माफ करत चला. बऱ्याचदा काय होतं की काही वेळा आपल्याकडून अशा काही अक्षम्य चुका झालेल्या असतात की ज्याच्यामुळे आपण आपल्या स्वतःला माफ करू शकत नाही. किंबहुना काही लोकांमध्ये असं होतं की त्यांना इतरांनी खूप सारा त्रास दिलेला असतो आणि या दोन्ही गोष्टींमध्ये माफ करणं महत्त्वाचं आहे. माफ करणं याचा अर्थ त्यांनी दिलेला अनुभव विसरणं असं होत नाही. माफ करणं याचा अर्थ असा होतो की
समोरच्या व्यक्तीला त्याच्या चुकीसाठी नव्हे तर स्वतःच्या मानसिक शांततेसाठी माफ करायचं. त्यामुळे आपल्याकडून काही चुकीच्या घटना घडल्या असतील तर स्वतःला माफ करायला शिका. बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या स्वतःला पण माफ करू शकत नाही, त्यामुळे ती एक भावनिक आणि मानसिक दडपण घेऊन आपण जगत राहतो. त्यामुळे असं काही चुकीचं वर्तन झालं असेल, चुकीच्या घटना घडल्या असतील तर त्या भूतकाळातील एक कटू आठवणी म्हणून त्याचा स्वीकार करा आणि शक्य असल्यास स्वतःला माफ करा व इतरांनासुद्धा. पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून एक बदल करून घेणं गरजेचं आहे की स्वतःला दोष देणे थांबवा. भूतकाळातील झालेल्या चुकांसाठी स्वतःवर चिडचिड करणं बंद करा. मी असं का केलं, मी तसं करायला नको होतं, मी हा निर्णय घ्यायला नको होता, मी यांचं ऐकायला हवं होतं, मी त्यांचं ऐकायला नको हवं होतं, अशा बऱ्याच मानसिक प्रक्रियेमध्ये आपण फिरत राहतो आणि स्वतःला किंवा इतरांना दोष देत राहतो. त्याच्यामुळे जसं आपण स्वतःला व इतरांना माफ करायला पाहिजे त्याच पद्धतीने स्वतःला व इतरांना दोष देणे बंद करा. या माणसामुळे माझं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालं, त्या माणसामुळे माझं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालं, ह्या व्यक्तीच्या विचारांमुळे, या व्यक्तीच्या निर्णयामुळे मला प्रचंड त्रास सहन करणं, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्रास आणि दोष देत राहतो. तो शक्य असल्यास कमी करण्याचा प्रयत्न करा. पुढे गेल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की या भूतकाळाच्या ओझ्यामुळे आपण आपलं वर्तमान काळ चक्क गमावून बसतो. त्यामुळे शक्य असल्यास साधारण दिवसातला 90% किंबहुना 95% वेळ मी आज काय करू शकतो, मी आज कुठल्या गोष्टी सुधारणा करू शकतो, मी आज काय बदल करू शकतो, त्यामुळे आजवर लक्ष केंद्रित करा. जुन्या गोष्टींचा विचार करून आजचा दिवस वाया घालवू नका. पुढे गेल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये भूतकाळाला विसरण्यासाठी एक छोटीशी मानसशास्त्रीय जी संकल्पना जी संपूर्ण जगामध्ये फारच मोठ्या प्रमाणात प्रचलित आहेत व सैद्धांतिक आहेत, ती म्हणजे की काही वेळ मेडिटेशन करा. मेडिटेशन केल्यामुळे मनातील विचारांची गळती कमी होते आणि मनाला काही महत्त्वाचे रस्ते मिळायला भाग पाडलं जातं. त्यामुळे किमान 10 मिनटं आपल्या आयुष्यामध्ये आपण मेडिटेशनला ठेवायला हवं. भूतकाळातील गोष्टींमुळे आपल्याला काय धडा मिळाला, काय अनुभव मिळाला, हे आपण शिकू शकतो. त्यामुळे नेहमीच काही भूतकाळ वाईट नसतो. भूतकाळातील काही घटना, काही धडे, काही अनुभव तुम्हाला अधिक परिपक्व बनवण्यासाठी येत असतात. त्यामुळे माझा भूतकाळ नेहमी नकारात्मक आहे, माझा भूतकाळ नेहमी वाईट आहे, असं समजण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळे भूतकाळाने मला कुठला धडा दिला आहे, त्या प्रसंगामधून मी काय शिकलो आहे, याचा मात्र विचार करा. त्यामुळे भूतकाळाच्या संदर्भातली नकारात्मकता बदला. वाईट प्रसंगाला एक धडा म्हणून बघा, शाप म्हणून नाही. आणि भूतकाळातून बाहेर पडण्यासाठी नवीन छंद जोपासा. शक्य असल्यास काही कामामध्ये व्यस्त राहा. आपलं मन दुसऱ्या चांगल्या सकारात्मक कामामध्ये वळवा. काही नवीन गोष्टी शिका, जसे की वाचन, ट्रेकिंग, नवीन कला, नवीन एखादी गोष्ट की ज्याच्यामुळे तुम्ही स्वतःला गुंतून ठेवणार. अजून एक महत्त्वाचा पैलू आहे की शक्य असल्यास सकारात्मक लोकांसोबत राहा. तुम्हाला आनंद देणाऱ्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत वेळ घालवा आणि जिथे तुमच्या मनाला ऊर्जा मिळते त्या ठिकाणी नक्कीच स्वतःला समर्पित करा. आणि सर्वात महत्त्वाचं, जर या गोष्टीमधून बाहेर पडण्यासाठी खरंच शक्य नसल्यास तुम्ही काउन्सिलरची मदत पण घेऊ शकता. तुम्ही आमच्या उपक्रमाची पण मदत घेऊ शकता. त्यामुळे हे सर्व करायला घाबरू नका, अजिबात संकोच करू नका आणि काही मदत लागल्यास तीसुद्धा विचारायला घाबरू नका. आपल्याला हे समजणं महत्त्वाचं आहे की भूतकाळ बदलता येत नाही, पण तुमचं भविष्य आणि वर्तमान पूर्णपणे तुमच्या हातात असतं. ही क्लिप तुम्हाला कशी वाटली जरूर अभिप्राय कळवा. थँक्यू सो मच वन अँड ऑल.